काल संध्याकाळी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला की पंजिमजवळ डोनापावलाच्या इथे कसलं हे आंदोलन चालू आहे. तर त्या आंदोलनाचं जे मुख्य कारण आहे ते आता मला कळालं. तर कलम 39A ह्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि हे 39A गोवा राज्यातील टाउन आणि कंट्री प्लॅनिंग ॲक्ट म्हणजे TCP ॲक्टमधील एक तरतूद आहे. तर या कलमानुसार सरकारला कोणत्याही जमिनीचा झोन बदलण्याचा अधिकार आहे, जसं की शेतजमीन, हरित क्षेत्र म्हणजे ग्रीन झोन किंवा नॉन सेटलमेंट क्षेत्र. तर ही सेटलमेंट झोन म्हणजे बांधकामासाठी योग्य क्षेत्र म्हणून त्याला कन्वर्ट करता येते. हे 39A ॲक्ट जर लागू झाला किंवा झाला असेल तर इथले स्थानिक लोक ह्याचा विरोध का करतायत? तर लोक आणि सामाजिक संघटनांचे म्हणणे असे आहे की झोन बदलताना पारदर्शकता कमी होते, मोठ्या बिल्डरांना ह्यांचा खूप फायदा होतो, पर्यावरण आणि जंगलावरती परिणाम होतो, शिवाय गोव्याची पारंपरिक रचना आणि संस्कृती धोक्यामध्ये येऊ शकते. शिवाय 39A ॲक्टमुळं मोठे बिल्डर आणि प्रोजेक्टला ह्याचा फायदा मिळू शकतो. तर सरळ भाषेत सांगायचं म्हणजे धारा 39A म्हणजे सरकार जमिनीचा उपयोग उपयोगी बदल म्हणून करू शकते. लोकांमध्ये ही भीती आहे की ह्यामुळे गोवा म्हणजे अनियंत्रित होईल आणि ह्याच्यामुळे भरपूर इथे कन्स्ट्रक्शन आणि सिमेंटचं कॉन्क्रीट किंवा सिमेंटचं जंगल हे वाढायला सुरुवात होईल आणि त्यामुळेच लोक ह्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 30-40 वर्षापूर्वीची नवी मुंबई आठवा. त्यावेळेस एक छोटी छोटी गावं होती नवी मुंबईमध्ये. भरपूर खाडी होती, मिठागरं होती, जंगलं होती, शिवाय मँग्रोवरची समुद्री वनस्पतीसुद्धा होत्या. आता ते सगळं गायब झालं आणि पूर्ण नवी मुंबई जी आहे ते एक सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालं. तर गोव्यातल्या लोकांना त्यांची संस्कृती, त्यांच्या जमिनी आणि त्यांचं अस्तित्व असंच कायम टिकून राहावं म्हणून हे प्रोटेस्ट सध्या चालू आहे.